पिंपरी चिंचवडमध्ये सत्ता परिवर्तन होणार का हा एक मोठा प्रश्न आहे। पिंपरीतला आढावा घेतलाय सगळ्या तयारीचा नाजिम मुल्लानं। पिंपरी चिंचवडच्या नेहरू नगर मधला हा परिसर आहे। या ठिकाणी 3 प्रभागाची मतमोजणी होणार आहे। अशाच पद्धतीने विविध 11 ठिकाणी 32 प्रभागाची मतमोजणी या ठिकाणी होणार आहे आणि 128 उमेदवार कोण नगरसेवक आहेत हे काही तासांमध्ये या ठिकाणी स्पष्ट होणार आहे। यासाठी महानगरपालिकेचे 770 कर्मचारी कार्यरत आहेत, तर पोलिसांचा मोठा फौजफाटा देखील असणार आहे। 1100हून अधिक मोठा पोलिसांचा कुमक जी आहे ती या ठिकाणी कार्यरत असणार आहे। विशेषतः या ठिकाणी जी लढत आहे ती भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामधली ही लढत आहे। 15 वर्ष जी राष्ट्रवादी काँग्रेस या ठिकाणी सत्तेत आहे ते या ठिकाणी त्यांना मात्र संघर्ष करावा लागणार आहे असं जाणकारांचं म्हणणं आहे। त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस यावेळेला एक हाती सत्ता मिळवणं त्यांना कठीण आहे, परंतु हे चित्र थोड्याच वेळात म्हणजे थोड्या तासामध्ये या ठिकाणी स्पष्ट होणार आहे आणि त्यामुळेच या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या ठिकाणी प्रतिष्ठा पणाला लावलेली आहे। कॅमेरामन तुषार नानावरेसह नाजिम मुल्ला, एबीपी माझा, पिंपरी चिंचवड।